नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे सोमवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते। आता वाजता आहे 11। घरातले सर्व कामं झाले, देवपूजा वगैरे सर्व झालेलं आहे आणि आज आहे पोळा। तर पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला, माझ्या परिवारातर्फे। तर स्वयंपाकसुद्धा झाला आहे माझावाला, फक्त पुरणाच्या पोळ्या राहिल्या आहे। आता चालली मी मातीचे बैल घ्यायला, तर राहिलेले माझे ते बैल आणायचे। हे सर्व आवरून घेतलेलं आहे, किचन वगैरे सर्व क्लीन करून घेतलं आहे। आणि आज सोमवार असल्यामुळे आणि आमच्याकडे ना संध्याकाळी सोडतात 4 वाजता श्रावण सोमवार, तर संध्याकाळी सोडणार आहे आम्ही उपवास। आणि नैवेद्य बी तेव्हाच दाखवणार, आमच्याकडे नैवेद्य 4 वाजताच दाखवतात। आता मी पुरणाचं म्हणजे रसोई आणि खीर वगैरे सर्व करून घेतलं, भजीचं वगैरे सर्व मोडून ठेवलेलं आहे मी। इथं बघू शकतो, हे बघा इकडे खीर करून ठेवलेली आहे, आमटी करून ठेवलेली, इथं भजींचं मोडून ठेवलं आहे, कणिक भिजून ठेवलेली आहे, सर्व झालेलं आहे माझंवालं। आणि साबुदाणे भिजलेले पहिले, आता तिथून आली का मग साबुदाण्याची खिचडी बनवणार आणि 12-1ला पुरणाच्या पोळ्या करायला सुरुवात करणार। कारण की आता काही आम्हाला उपवास सोडायचा नाही आहे, त्याच्यामुळं मी काही लवकर केल्या नाही आहे त्या, आणि उशीर बी लागतो। कणिक वगैरे मळून ठेवलेली आहे, सर्व काही झालेलं आहे, फक्त आता पूजेचं सामान आणायचं आहे आणि नारळ आणायचं आहे। आमच्याकडे नारळ पण फोडत आहे, तर नारळ पण घेऊन येऊ म्हटलं। महादेवाला आणि मारुतीला वगैरे नारळ फोडायचे, महादेवाला नाही फोडत, आज श्रावण सोमवार आहे, नाहीतर मग फोडता महादेवाला पण आज काही फोडणार नाही। पण घेऊन येते 2-3 नारळ घेऊन येते म्हटलं, आणि बैल घेऊन येते, काही फुलं वगैरे आणायचे। तर हे येत आहे माझ्यासोबत, चला जाऊन येते आणि मग बोलते तुमच्याशी। हे बघा हे बघा किती मोठी, कितीला आहे ताई ती जोडी? ती मोठी 400 रुपये। आता पिता पहिले चारा पाणी करायला 400 रुपयाची, कमी नाही का ती? हा सांगा ना दादा। बापरे, जाऊ दे, ते काय तोच भाऊ ना तिकडं, तर त्यांचंच दुकान आहे वाटतं ते, पाहून घेता येईल। कुठले हे का इकडचे का आहे का बाई? त्याच्यात 5 बैल ही 200 रुपयाला लावून द्या ना दादा। हा 200 रुपयाची यादीला 4 सेला नंदुरबारला जाऊ द्या, 200ला बरोबर बरं, ती बिल त्याची 200ला, तर निम्मे सांगता डायरेक्ट 5 झाले का? चला जाऊ। हा हे बा लाईट लावाशिवाय ना हा, मधलं पिंक आहे बुवा, तेच ना आलं थोडंसं, मधलं असं पिंक कलर आहे आणि पूर्ण व्हाईट आहे, मस्त वाटतं। आम्ही इथं वरती ठेवून दिले होते, भरावे लागतात असे लोळे भरून ठेवले मी पूर्ण असे। आणि गॅसवरतीच बनवते, बाहेर गॅस पेटवत आहे, तर मला काही ते गॅस पेटवता येत नाही, तेच पेटवून देतील। सेटअप मांडलेला आहे त्यांनी। काय झालं, पेटत नाही का? खापर उतरायला ना, आणि ते गॅस काही मला लावता येत नाही, मोठी शेगडी आहे ना त्याच्यामुळं, तर तेच लावून देतात, दरवेळेसच लावून देतात ते म्हणतात तू नको करू बाई, मी करून घेते। पुरण पण काढून ठेवलं मी आणि इथं लोळे भरून ठेवले मस्त, आणि आता करते पुरणाच्या पोळ्या, पटकन होऊन जातात। हे गॅस जर पेटला ना तर 1 तासात माझ्या पुरणाच्या पोळ्या होऊन जातील। वेळच लागतो, साध्या जर राहिल्या आपल्या 15-20 मिनिटात होऊन जातात, पण यांना वेळ लागतो, 1 तास तरी लागून जाईल मला। म्हटलं मुलं येण्याच्या आधीच पहिले करून ठेवते, नाही तर मग मुलं म्हणतात बाई काय पसारा मांडला बुवा तुम्ही असं। तर
आणि मी ना तेव्हा किती छान फुलते दाखव अशी फुलं पाहिजे फुलाची पोळी. आणि इकडे मी ना बाजरीचं पीठ घेते लावायला, गव्हाचं पीठ घेत नाही. आणि पुरण तर इतकं खाते ना मी पुरण खाते आपल्या पुरणाच्या पोळ्यामध्ये ना पूर्णावरतीच राहतं. बाहेरून आणतो आपण त्याच्यात थोडी एवढं पुरण राहतं. हे बघ कणिक मस्त झाली ना पटापट येतात म्हणजे पुरणाच्या पोळ्या. आणि जास्त मोठ्या पण करत नाही, अशा मिडियम ठेवले तर जास्त मोठ्या पण नाही आणि छोट्या पण. गोळे छोटे छोटे घेतले करू का एक शॉर्ट व्हिडिओ? मी फक्त अर्ध्या तासात पोळ्या टाकल्या. हे इतक्या छान आणि लुसलुशीत पोळ्या आहे. तर आणि पुरण बी आपलं किती राहतं तुम्ही पाहिलं ना, खूप पुरण राहतं हे अक्षरशः म्हणजे ना. तर आणि पूर्ण आवरून घेतलं मी. आवरून झालं पण काय झालं माहिती आहे का, थोडा गॅस फुल झाला आणि खापर आपलं फुटलं. मी तुम्हाला दाखवते. मला ते जास्त कसं तरी होतं आहे, म्हणजे खूप वाईट वाटतंय मला. आणि एका साईडलाच गेलेलं आहे ते पूर्ण. सर्व आवरून घेतलं मी, सिलेंडर वगैरे ठेवून दिलं आणि कपडे तर वाळतच नाही. त्याचं वातावरण झालंय किती, इतकी हवा सुटते ना. हा तर चल आता मुलांचा यायचा पण टाईम झालेला आहे, मुलं पण येतील. मुलांसाठी मी काढून ठेवली आहे साबुदाण्याची खिचडी, तर ते तेच खातील. लाईट बंद करते आता, थोडा आराम करते मी, पाणी वगैरे घेते मी, भांडे वगैरे सर्व झालेले. आणि आता वाजता 1:45, थोडा आराम करते आणि मग नैवेद्य वगैरे 4 वाजता दाखवणार मी. पाण्याचे भांडेसुद्धा झाले माझे. हे बघा पोरांचे टिफिन वगैरे राहिलेले होते आणि ते धुवून टाकले. आता मी ना आमटी पण गरम करून घेतली, खीर गरम करून घेतला, भात तिकडं ठेवून दिला साईडला आणि गहू काढून ठेवले आपल्याला पाहिजे तो. आणि इथं भजींचं भिजून ठेवलेलं आहे. तर आता पहिले ना कोरड्या काढून घेते. तेल गरम झाले का बघ. आणि कुरड्या ना या दिवसाच्या ना वातड्या होऊन जात आहे बघ, नरम. तर देवांचं खोबरं फोडलेलं होतं ना, ते खोबऱ्याची आहे ना पूर्ण अशी घाण लागलेली आहे, ती पुसून ठेवते. आणि उद्या आपण खोबऱ्याची बर्फी बनवणार मग. आणि असंच जर ठेवलं ना तर ते पूर्ण चिकट होऊन जाईल, त्याच्यामुळे ना पूर्ण क्लीन करून ठेवते मी. असं पूर्ण क्लीन करून ठेवते. गुडिया राणी बसली जेवायला आता, गरम गरम भजे काढून दे. पप्पांना आवडत नाही कुरडे, घे तुला घ्यायचेच ना, तर कर जेवण आता. मी उशिरा बसणार, आताशी 6:30 झाले आणि दिवा लावायची वेळ. म्हटलं तुम्ही बसून जा जेवायला, मी नंतर बसणार जेवायला. दिवे वगैरे लावून, देवाऱ्यात तर लावलेला आहे पण बाहेर दिवे लावायची बाकी माझे, तर ते लावून देईल. हे खोबरं पुसून घेते मी. तर मी पण जेवण करून घेते. आणि साधी चपाती पडलेली आहे, मला आहे ना आमटीबरोबर साधी चपाती आवडते. मी घेतली साधी चपाती. पुरणाची पोळी काही खायची इच्छा होत नाही माझी. आणि सकाळचं कसं थकल्यासारखं झालेलं आहे ना. कृष्णाला यायला वेळ आहे म्हटलं, मग मी जेवण उपास सोडून घेते. कृष्ण आला की तो जेवण करून घेईन. आणि चला मी आता आहे ना जेवण करून घेते. आजचा व्हिडिओ ना इथंच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.